नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या सेकंड ब्लॉगमध्ये. फर्स्ट ब्लॉग तर तुम्ही बघितला असेल. आता आम्ही लोक चाललो सर्व देला, प्रणित वगैरे आहे इथे माझी बहीण. आम्ही चाललो आहे म्हणजे धम्मा आणि मी आहे आणि प्रणित आहे. चाललो सर्व देला. हे लोकांना काहीतरी पतंग बितंग काहीतरी आणायचे. धम्मा गेला पैसे आणायला. ही पण बघा कशी स्टाईल मारते, जसं काही ही अप्सरा असल्यावर. अरे कहना क्या चाहते हो? तर बघू चाललोय आम्ही लोक सर्व देला. बघू आता तिकडे जाता जाता तुम्हाला भेटतो काय कसं काय चाललंय कसं काय नाही. बघू आता तिकडे गेल्यावरती. आता हा आता ह्याच्या गल्ल्यातले पैसे काढून पतंग बितंग आणायचं बोलतोय. आणि याचा गल्ला खुल्ला आहे आणि पतंग आणण्यासाठी आणि त्याच्यामध्ये ओव्हर ॲक्टिंग करते. आला आता आणि हा प्रणित पण चाललोय आम्ही लोक. आता प्रणित काहीतरी खातोय. थँक्स, लव यू. तर निघलोय आम्ही लोक सर्वजनगरला जायला. सर्वजनगरमध्ये आता बघू काहीतरी लोक पतंग आणि काहीतरी वडापाव बिडापाव खायचं बोलतात आहे. बघू जाऊन काय खायचं काय नाही ते तिकडे जाऊन भेटतो तुम्हाला. आता निघतो इकडून. निघलो तर हाय ऊन तर भरपूर आहे. तर हे एवढे पाठी लागलेत की चल दादा चल चल. तर निघलोय आम्ही लोक. बघितलं तर असेल तुम्ही नको की निघलोय आम्ही लोक आता पतंग पण घेणार आहेत. तर तुम्ही बघा आता कोणती पतंग घेऊ काय घेऊ. आणि धम्मा पण आहे. धम्मा आणि मी गेलेले चॉईस करणार आहे. माझा भाऊ पण चॉईस करणार. तर बघू ना तिकडे जाऊन कुठली पतंग घ्यायची कुठली काय नाही. आता हे लोक नुसते पाठी लागले की चल जाऊ पतंग आणायला वगैरे. मी पण घरातच होतो आज. शूट वगैरे नव्हतं. भावांना मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. तुम्हाला काय व्हिडिओ असतील म्हणजे समजा ना कुठला फंक्शन असेल शूट वगैरे करायचं असेल तर माझी नक्की कॉन्टॅक्ट करा. कारण मी व्हिडिओ आणि शूट वगैरे करतो, एडिट करतो. काही पण असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मला DM करा. मी तुम्हाला माझी इंस्टा ID देतो. इंस्टा ID डेमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो इंस्टा ID. त्याच्यावरती मला मेसेज करा इंस्टाला. बघा कसे करतो कसे नाही. माझीच भट्टी अशी बोलतात आहे कालपासून. माझी भट्टी अशी तर काहीच मी आजच्या डेटला भरपूर सारं कमवलं असतं. असं काही विषय नाही. तर आता बघू चाललो ह्या साईडला. काय माहिती जंगल विंगल आहे इकडे. इटा वगैरे बनवतात. तर निघलं इकडून. त्या साईडला ना काय मस्त असं गावासारखं वातावरण एकदम बघू शकता तुम्ही लोक. कारण इकडे ईट भट्ट्या वगैरे बनवतात म्हणजे ईट वगैरे बनवतात ह्या साईडला. बघा ना ह्या प्रकारे ईट वगैरे बनवले. मस्त असं गावाची वाईब येते या साईडला. म्हणजे मी तर प्रॉपर अंबरनाथमध्ये राहतोय. तर या साईडला बघा ना भट्टी वगैरे आहे. तर समजा भट्टे वगैरे असे लावतात इटाचे. मस्त असं गावाच्या टाईप म्हणजे वाटतं या साईडला. मी शूटवरनं आलेलो रात्री लेट. एडिटिंग वगैरे केली. त्याच्यामध्ये झोपलो होतो. त्याच्यामध्ये हे लोकांनी मस्त परेशान केलं मला की चल चल चल. मी बोललो चल. तर आता बघू बोललो आपण ब्लॉगिंगची तर स्टार्टिंग केली आहे. मी बोललो नेक्स्ट ब्लॉग पण टाकायचं आहे बोललो आपल्याला कुठल्या पण हालतीत. तर बोललो जावं तर लागेलच बोललो आपल्याला. आता कंटिन्यू करायचं आहे ब्लॉग तर जावंच लागेल. आता स्ट्रगल तर करावंच लागेल थोडंफार. कारण स्ट्रगल केल्याशिवाय पर्यायच नाही आजच्या डेटला पुढे. तर बघू चाललो आहे आता. थकलो काय तिकडे. एवढं चढ आहे ना ह्या साईडला. मजबूत तुमच्यासोबत आता. अरे एवढ्या उन्हामध्ये आणले नाही लोकांनी मजबूत. एवढं ऊन लागतं की एवढं हिसाबाच्या बाहेर. बघू मस्ती करतच आहे नुसतं हे लोक आता. मस्ती. इकडे पण भट्टी आहे या साईडला. म्हणजे असं वाटतंय कारण गाव टाईपच वाटतं. कारण त्या साईडला पूर्ण असं गावाच्या वाईब येते. तुम्हाला काय फक्त ऊन लागते. ऊन भरपूर लागतं. पतंग उडवायचं बोलतात. संक्रांत पण येणार आहे थोड्या दिवसात. बघा तुम्ही आता बघू आता पोचलं तर आहे इथे. संक्रांतीला तर एवढा पतंग येणार आहे. जाऊन काय असतं काय नाही बघू भेटतो. तुला आता पतंग बितंग बघतात आहे. मी त्यांना बोलतो आता कुठले पतंग घ्यायचे बघ. कुठले घेतोय? 2025ची घ्यायचे का? लोकांनी तर पतंग तर घेतली नाही. पतंग एकदम खराब होत्या पाहिजे. एकदम म्हणजे घेण्याच्या लायकीच्या नव्हत्या पतंग. आणि प्राईस पण त्यांनी एक पतंगची 20 रुपये लावली. जी मिनिमम 5-6-7 रुपये भरपूर झाले. प्रणित तर फुल जोशमध्ये आलेला पतंग घ्यायला. बरं घेतली नाही. धम्मा तर नाराज झाला एकदम. घेतली नाही म्हणून पतंग नाहीत गाईत बरोबर. ते बोलतात स्टॉक आल्याच्या नंतर बघा तुम्ही लोक येऊन जावा. आम्हाला 4-5 पतंग ते घ्यायच्या होत्या. आज उडवायच्या होत्या पतंग. त्या लोकांना पण सुट्टी होती शाळेला. तर मी बोललो चला बोला आज उडूया. ते पतंग पण भेटले नाही. आता ज्यूस प्यायला आलो आता आम्ही लोक. ज्यूस पितात हे लोक. घेतलाय 2-3 ज्यूस घेतलेत आम्ही लोकांनी प्यायला. गरम लय होतं इकडे. आता बघू ज्यूस वगैरे पिऊन मग घरी जातो थोड्या वेळाने. मग ब्लॉग एंड करतो. कारण पतंग पण नाही भेटले काहीच नाही भेटली. मी बोललो चल थोडंफार काहीतरी टाकायला तरी होईल बोललो यूट्यूबला. तर मी बोललो तर चला हे लोकांना आता बसवलं इकडे. ज्यूस वगैरे पितात आहे. तो ज्यूस बनवतोय आता आमचा. आता बघतो पितो मग जातो घरी. आता त्याने बरोबर टाकला नव्हता याच्यामध्ये. साधा कोण पिणार आहे का नाही. भाऊ जातो मग आता. वगैरे पिलो आहे आता. तर चाललो आहे घरी. धम्मा मी आहे प्रणित चाललो आहे घरी. थकलो यार. हे लोकांनी खाली फुकट पतंग नाही भेटली. मी बोर झालं पूर्ण. पतंग बितंग काहीच नाही भेटले. आणि हे दोघं जण परेशान झालेत आता. ज्यूस प्यायला लागलं त्या लोकांना त्याच पैशाचा. चाललो आहे घरी एवढ्या उन्हामध्ये. जाऊन घरी भेटतो तुम्हाला. कारण फ्रेश वगैरे होतो.
शूट वगैरे तर नाही आज काय, आलं तर सांगेन. तर बघू घरी जाऊन ब्लॉग एंडच करायचा आहे, कारण थकलो यार. कारण कालपासनं झोप पण नाही डोळ्याला, कारण मी 6-7 वाजता झोपलो, कारण एडिट वगैरे करावं लागतं ना व्हिडिओ. आणि शूटला गेलेलो, काल 2 शूट होते माझ्या मागं. या लोकांचे आता झगडे चालू आहेत हे दोघांचे. तर बघू घरी चाललो आहे, घरी जाऊन भेटतो तुम्हाला. अंदाज तर मी ब्लॉग एंडच करेन, कारण थकलो आहे आता बदबूत. जाऊन झोप पूर्ण करतो, कारण झोपच नाही माझी पूर्ण झालेली काहीच. तर बघू घरी जाऊन बिल्डिंगला पोहोचलो आता. बघू कोणते पतंग उडवते त्यांना आमची पतंग भेटली वाटतं. बघू आता घराच्या इकडे जाऊन म्हणजे काय होतं काय नाही. ते लोक चाललेत आहे, मी पण आता जातो तिकडे बिल्डिंगमध्ये चाललो आहे घरी. आता खूप कंटाळा आला, तर बघू घरात जाऊन ब्लॉग एंडच करतो. हे दोघं जण पळतात आहे नुसते पतंगीच्या मागं, कोणाला तरी पतंग भेटली आहे, ते लोक पतंगीच्या मागं पळतात आहे. तर बघू घरी जाऊन काय होतं काय नाही. मी तर ब्लॉग एंड करणार आहे. घरी पोचलं, घरी पोचून आता म्हणजे तर जस्ट 9 घरी आलं आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच भरभरून प्रेम दाखवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.